हॉटेलमधील ड्रेनेजचं पाणी अंगावर पडल्याच्या कारणातून हॉटेल मालकासह त्याच्या भावाला मारहाण करण्यात आली आहे। यावेळी चाकूने केलेल्या हल्ल्यात हॉटेलचा मालक जखमी झालाय। मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी 10 जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। कोल्हापुरातील टेमलाईवाडी इथले नितीन यशवंत खोपडे यांचं मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्सच्या इमारतीमध्ये एक हॉटेल आहे। या हॉटेलच्या ड्रेनेजचं पाणी फुटलेल्या पाईपलाईनमधून या इमारतीच्या खालील बाजूला असणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयासह कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या अंगावर पडत होतं। याबाबत हॉटेल मालक नितीन खोपडे यांना सांगण्यात आलं होतं, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं। या कारणातून ट्रॅव्हल्स कंपनीजवळील विक्रमनगर इथले इम्रान मोगल आणि अब्रार जमादार यांच्यासह 10 जणांनी त्या हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल मालक नितीन खोपडे आणि त्यांचा भाऊ सचिन खोपडे या दोघांना मारहाण केली। या दरम्यान चाकूने केलेल्या हल्ल्यात हॉटेलचे मालक नितीन खोपडे जखमी झालेत। या प्रकरणी त्यांनी इम्रान मोगल, अब्रार जमादार यांच्यासह 10 जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे।